12 वर्षापासून महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आणि त्याच्या अंतर्गत जवळजवळ 1,500 भोंदू बाबांवरती कारवाई झालेली आहे. अगदी साधी सोपी व्याख्या आहे की जो दैवी चमत्काराचा दावा करतो आणि त्याच्या आधारे लोकांना फसवतो आणि ठकवतो, तो माणूस जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हेगार आहे. त्यामुळं दैवी शक्ती नावाची कोणतीही गोष्ट नसते. हा कायदा सरकारने केलेला आहे 12 वर्ष, आणि केवळ महाराष्ट्रात नाही, त्याच्यानंतर कर्नाटक सरकारने केलेलं आहे आणि गुजरात सरकारने पण केलेलं आहे. म्हणजे हा मी मागच्या जन्मीचा कृष्ण होतो आणि तू या जन्मीची राधा आहेस असं म्हणत असू, आणि हेच आसाराम बापू म्हणत होता 13 वर्षापूर्वी. त्याला शिक्षा झालेली आहे. कुठल्या गुन्ह्यामध्ये आहे तर चाइल्ड सेक्शुअल अब्यूजच्या, म्हणजे ज्याला लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा आहे. त्याच्यामधले 10 साक्षीदार होते, त्यातल्या अनेक जणांचे खून झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालय त्याला अजून बेल देत नाहीये. असं असताना देखील अजूनही देखील महाराष्ट्रामध्ये आसाराम बापूचे किती भक्त आहेत जे पब्लिकली, आता 14 फेब्रुवारी झाला, त्या दिवशी 14 फेब्रुवारीला ते मातृपितृ वंदन दिन म्हणून साजरा करतात. एका बलात्कारी माणसाच्या समर्थनार्थ मातृपितृ दिन साजरा केला जातो.